जयंत्या किंवा जे थोर पुरुष श्री चक्रधर स्वामी हे थोर पुरुषाच्याही पलीकडे परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहेत. तर त्यामुळे त्यांनी जसं श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की मनमना भवमत भक्तो मध्याजी मा नमस्करू, मलाच पूजा मलाच भजाकार, मी परमेश्वर आहे, असं जसं श्रीकृष्ण महाराजांनी ठासून सांगितलेलं आहे. आपल्याला आता गुरुजनांना गीता मिळाल्या, तुम्ही सर्वांनी गीतेचा सगळा आतून गाभा शोधून काढावा अशी मी विनंती करते. लीळाचरित्र हे बऱ्याच MA किंवा BA विषय आहे लीळाचरित्र अभ्यासण्यासाठी. लीळाचरित्राचं प्रत्येक सूत्र एक त्याच्यामध्ये खूप मोठा गाभा, त्याच्यामध्ये खूप मोठा हेतू असतो, तो आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जसं गोपालकृष्ण महाराजांनी जसं ठणकावून सांगितलं की मी परमेश्वर आहे, मी तुम्हाला मुक्ती देतो, तसं कलियुगात श्री चक्रधर स्वामींना 800 वर्षाखाली मी तुम्हाला येथ आधीन होईजे येथ म्हणितले ते की जे, असं श्री चक्रधर स्वामी म्हणतात. मी जे सांगितलं ते माझ्या आज्ञेचं तुम्ही जर पालन कराल तुम्ही, तर मी तुम्हाला मोक्ष देतो, असं भगवान श्री चक्रधर स्वामींनी ठासून सांगितलेलं आहे. तर बंधू भगिनींनो, शिक्षक वृंद हो आणि मुला मुलींनो, जर जो परमेश्वर आपल्याला मोक्ष देऊ शकतो तो आपल्याला काय देऊ शकत नाही. पण आपण भौतिक सुखाच्या मागे लागलेला असतो, आपण देवाला दुसरंच काहीतरी मागत बसतो. एकदा एक गोष्ट सांगते मी. कनाशीला एक ब्राह्मण असतो, त्या ब्राह्मणाला चक्रधर स्वामींनी सांगितलं की आम्ही प्रसन्न झालो, तुम्ही मागा. तर ब्राह्मणाला काही समजतच नव्हतं काय मागावं. जर प्रत्यक्ष परमेश्वर जर तुम्हाला प्रसन्न झाला, त्यांनी काय म्हणायला पाहिजे की मला मोक्ष द्या म्हणायला पाहिजे, मला यातून मुक्त करा म्हणा. जेव्हा ते सांगतात ए काय झालं, काय नाही बोलायचं नाही, शांत राहा मुलांनो. तुम्हाला जर तुम्ही एवढं पायपीट केली, फिरून आलात, तुम्हाला काही घ्यायचं की नाही? आज कशासाठी आपण फिरून आलो, कशासाठी जयंती साजरी करतो? आज जयंती नाही, आज अवतार दिन आहे. एवढी दुरुस्ती करा. जयंती थोर पुरुषाची होत असते, परमेश्वराचा अवतार दिन असतो. तर कनाशीच्या ब्राह्मणानं जेव्हा स्वामींना म्हणतो की मला सुने हाती ताक आंबील, म्हणजे त्याला समृद्धी मागितल्याने, सून म्हणजे पुत्र मागितला आणि ताक म्हणजे मग त्याला ते गोठ्यात जनावर वगैरे असावं अशा अपेक्षेनं श्री चक्रधर स्वामीला मागितलं. तेव्हा स्वामी प्रसन्न होऊन म्हणतात की अजून काही माग, पण त्याला मागता चालत नाही. त्यावेळेस स्वामी म्हणतात की जर कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलो आपण, तर त्यावेळेस आपण काय मागायला पाहिजे हे सामान्य जीवाला कळत नाही. म्हणून त्यांनी जे आपल्याला शाश्वत नीतिमूल्य सांगितले त्यातला एक विचार केला. एक सशाची लीळा मी तुम्हाला सांगते. जेव्हा स्वामी मौन अवस्थेमध्ये 12 वर्ष सालबर्डीला बसलेले होते एका शिळेवर, त्यावेळेस तिथं बसून 12 वर्ष त्यांनी सर्व जीवांचं चिंतन केलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस स्वामी बसलेले असतात, एक पारधी मागे लागलेले एक ससा धावत धावत येतो. खूप भेदरलेला असतो, त्याच्या मागे 4-5 पारधी लागलेले असतात. त्यावेळेस स्वामी त्या सशाला आपल्या मांडीखाली घेतात आणि मग पारधी येतात. तिथं पारधी म्हणतात की आमचा होड लावलेला ससा आहे, तुम्ही का घेतला? मग त्यावेळेस स्वामी सांगतात की यानं तुमचं काय नुकसान केलेलं आहे, तुम्ही कशाला निष्पाप जीवाला मारता? मग त्यावेळेस स्वामींनी त्या सशाला अभय दिलं. स्वामींनी त्याची हिंसा करू नये हे सुरुवात इथून स्वामींनी सांगितली की आम्हाला जर तुम्ही कोणी शरण आले तर काही मरण असेल. हे असं पहिलं सूत्रपाठ आहे, आमचा एक ग्रंथ आहे अभ्यासाचा. त्याच्यामध्ये जे स्वामींनी पहिलं सूत्र तिथं उच्चारलं सालबर्डीला, आणि तिथं स्वामी अभय देऊन सशाला म्हणतात की तुम्हाला महात्म्य हो, आता या. महात्म्य म्हणजे सशासारख्या मुक्या प्राण्याला सुद्धा स्वामींनी महात्म्य हो अशी हाक दिलेली आहे. आपण सुद्धा जे स्वामी म्हणतात की महात्मेनी प्रिय वक्ते अफवावे, तर त्यांनी जे केलं ते त्यांच्या आचरणातून सगळं सांगितलेलं आहे. अशा या थोर परमेश्वर अवताराची आपण सर्वांनी माहिती करून घ्यायला पाहिजे. दरवेळेस आपण इथे यायला पाहिजे आणि जिज्ञासू वृत्तीने आपण सगळी विचारणा करून खरोखर आपल्याला त्यांच्या जीवनाचा आदर्श घेता आला पाहिजे. एवढं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. दंडवत.